मामी, तू खूप सुंदर आहेस. खरंच मामांना तुझं मोल कळत नसावं. मी तिच्या केसांची एक बट सावरत आदराने म्हणालो. त्या क्षणी तिने माझे डोळे न्याहाळले. त्या नजरेत एक प्रकारची ओढ होती. प्रेमाची, आधाराची आणि कोणाच्या तरी कौतुकाची. तिने हळूच माझं डोकं तिच्या खांद्यावर विसावू दिलं. तो क्षण इतका शांत होता की मला जगाचा विसर पडला. आम्ही दोघेही एका अशा वळणावर होतो जिथे नात्यांच्या पलीकडे एक ओढ निर्माण झाली होती. पण हे वळण आम्हाला कुठे नेणार होतं हे मात्र मला माहीत नव्हतं. तर चला मित्रांनो, ही कथा सुरुवातीपासून सुरू करूया. त्या दिवशी सकाळी मामा नेहमीप्रमाणे गडबडीत डब्बा घेऊन ऑफिसला निघून गेले होते. शहरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे माझ्या कॉलेजला सुट्टी जाहीर झाली होती. घरात फक्त मी आणि मामी होतो. मामी म्हणजे दिसायला अतिशय साधी आणि सात्विक. तिचं गोड हसणं आणि बोलण्यातला तो मधाळपणा कोणालाही आपलंसं करेल असाच होता. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होतो. पण माझं लक्ष वारंवार किचनमध्ये काम करणाऱ्या मामीकडे जात होतं. अचानक वीज कडकडली आणि घराचा वीज पुरवठा खंडित झाला. पावसामुळे खिडक्यातून येणारा उजेडही मंदावला होता. मामी किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, "अरे देवा, आता या पावसात लाईट गेली. आता काय करणार?" मी उठलो आणि म्हणालो, "काही नाही मामी, बसूया जरा गप्पा मारत. तसाही पाऊस बघायला मजा येईल." आम्ही दोघे बाल्कनीच्या जवळ असलेल्या सोफ्यावर बसलो. बाहेर पावसाचा आवाज आणि आत घरामध्ये एक शांतता होती. मामीने गरम वाफळलेला चहा बनवून आणला होता. चहाचा कप माझ्या हातात देताच तिचे बोटं माझ्या हाताला स्पर्शावून गेले. तो एक छोटासा स्पर्श होता, पण माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. "तू शहरात आलास तेव्हापासून घर कसं भरलेलं वाटतंय." मामी खिडकीबाहेर बघत म्हणाली. तिचे ओले केस तिच्या गालावर रुंजी घालत होते. मी तिच्याकडे बघत म्हणालो, "आणि मला वाटतंय की मी इथे खूपच आधीच यायला हवं होतं. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली असती तर अभ्यासही सोपा वाटला असता." मामी गालातल्या गालात हसली. "मैत्रीण? मी तुझी मामी आहे रे वेड्या. नात्यात काय असतं मामी, मन जुळवायला हवीत. आणि तू तर दिसायला इतकी तरुण आहेस की कोणी तुला माझी मामी म्हणणारच नाही." मी थोडं धाडस करून म्हणालो. माझ्या या वाक्यावर तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. तो राग नव्हता, तर त्या नजरेत एक प्रकारचं कौतुक होतं. तिने तिचे केस कानामागे सावरले आणि म्हणाली, "खूप बोलायला शिकलास तू शहरात गेल्यावर." वातावरण आता अधिकच जवळकीचं झालं होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि आत आमच्या दोघांमधल्या गप्पा ओघ वाढत होता. त्या एकांतात, त्या पावसाळी दुपारी मला पहिल्यांदा जाणवलं की नात्याच्या पलीकडे एक वेगळं आकर्षण आम्हाला एकमेकांकडे ओढत होतं. बाहेर पावसाचा जोर आता कमी झाला होता, पण आभाळ अजूनही भरून आलेलं होतं. घरातल्या त्या मंद प्रकाशात आणि चहाच्या वाफेसोबत आमचं बोलणं अधिकच रंगत गेलं. मामी माझ्या अगदी जवळ बसली होती. "मामी, तू कधी विचार केलास का की आयुष्यात किती अनपेक्षित असतं?" मी मुद्दाम थोडं गंभीर होत विचारलं. मामीने खिडकीबाहेर पाहिलं आणि हळूच म्हणाली, "हो रे, कधी-कधी आपल्याला हवं असतं ते मिळत नाही आणि जे मिळतं त्याची आपण कल्पनाही केलेली नसते." तिच्या आवाजात थोडी हलबद्धता होती. मी तिचा हात हळूच माझ्या हाताजवळ नेला. तिने हात मागे घेतला नाही. "तू खूप एकटी असतेस ना गं घरात?" मी तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे वळून पाहिलं. मामा कामात इतके व्यस्त असतात की त्यांना माझ्यासाठी वेळच नसतो. तू आलास म्हणून 4 शब्द बोलायला कोणीतरी मिळालं. नाहीतर या भिंतीशी बोलून मी थकले होते. आमच्यातला संवाद आता शब्दांच्या पलीकडे जाऊ लागला होता. मी थोडं धाडस करून तिचा हात हातात घेतला. तिचे हात थंड होते. तिने काहीच बोलली नाही. फक्त खाली बघून हसली. "मामी, तू खूप सुंदर आहेस. खरंच मामांना तुझं मोल कळत नसावं." मी ते केसांची एक बट सावरत म्हणालो. त्या क्षणी तिने माझे डोळे न्याहाळले. त्या नजरेत एक प्रकारची भूक होती. प्रेमाची, आधाराची आणि कोण्यातरी कौतुकाची. तिने हळूच माझं डोकं तिच्या खांद्यावर विसावू दिलं. पण त्याचवेळी माझ्या मनात एक विचार चमकून गेला. मी हे काय करतोय? ही माझी मामी आहे. पण तिच्या सौंदर्याची आणि त्या एकांताची मोहिनी इतकी प्रबळ होती की माझं मन बुद्धीला ऐकण्याचं झालं होतं. आम्ही दोघे त्या वातावरणात वाहून गेलो होतो.
पण त्या क्षणी किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि आम्ही दोघेही दचकून एकमेकांपासून वेगळं झालो. मामी घाईघाईने उठली आणि किचनच्या दिशेने गेली. काही वेळाने मामी बाहेर आली नाही, म्हणून मी तिला बघायला गेलो. पण किचनमध्ये जाताना मला तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. ती दबक्या आवाजात कोणाला तरी सांगत होती, "मी हे किती दिवस चालू ठेवू? मला भीती वाटते. तो आता माझ्या खूप जवळ येतोय." मला त्याचं खरं सांगायची हिंमत होत नाहीये. पण जर त्याला हे समजलं की मी हे सगळं फक्त एका कारणासाठी करते, तर ते मला कधीच माफ करणार नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण कोणतं कारण मामी माझ्याशी प्रेमाने वागत होती, ते फक्त एक नाटक होतं का? मामी बेडरूमकडे गेली. मी थोड्या वेळाने जेव्हा ती बाथरूममध्ये गेली, तेव्हा मी हळूच तिच्या खोलीत शिरलो. तिथे मला एक जुनी डायरी दिसली. डायरीच्या पहिल्याच पानावर मामांचा एक फोटो होता. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या फोटोवर काही लाल डाग होते आणि खाली लिहिलं होतं, प्रायश्चित 31 मार्च. तितक्यात मामी बाहेर आली. मी डायरी तिच्यासमोर धरली. "हे काय आहे मामी? तू माझ्याशी प्रेमाचं नाटक का करतेस?" मामीचा चेहरा पांढरा पडला होता. तिने जोरात रडायला सुरुवात केली. "हे डाग रक्ताचे नाहीत रे," माझी हुंदका देत म्हणाली. काही महिन्यांपूर्वी मामाच्या हातून ऑफिसच्या गाडीने एक गरीब माणसाचा अपघात झाला होता. मामांना जेलमध्ये जाण्याची भीती होती, पण त्यांनी त्या कुटुंबाला गुप्तपणे मदत करायचं ठरवलं. हे डाग त्या अपघाताच्या वेळी त्यांच्या शर्टवर पडले होते, जे मी त्यांना त्या चुकीची आठवण करून देण्यासाठी जपून ठेवलेत. मामी पुढे म्हणाली, "आणि मी फोनवर तुझ्याबद्दल नाही, तर त्या मृत माणसाच्या मुलाबद्दल बोलत होते. त्याला शहरात नोकरी हवी आहे आणि मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. तुला वाटलं की मी तुझ्याशी वेगळ्या भावनेतून वागते, पण खरं तर मी मानसिकदृष्ट्या इतकी खचले होते की मला फक्त तुझ्या रूपात एक हसता खेळता आधार दिसत होता. मी तुला माझ्या धाकट्या भावासारखं मानलं." मामीचे हे शब्द ऐकून मला स्वतःचीच प्रचंड लाज वाटली. ज्या मामीने मला आपल्या घराच्या माणसासारखं प्रेम दिलं, तिच्या निरागस प्रेमाला आणि मैत्रीला मी आकर्षण समजवण्याची चूक केली होती. "मला माफ कर मामी." मी तिचे पाय धरले. "मी वयाने आणि विचाराने कच्चा पडलो. तुझ्या मनातील दुःख मला दिसलंच नाही." मामीने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "विसरून जा रे ते. तरुण वयात मन भरकटतं, पण वेळीच सावध राहणं यातच मोठेपणा आहे." त्या दिवशी पाऊस थांबला होता आणि माझ्या मनातील गोंधळही. मला समजलं होतं की प्रत्येक जवळीक ही शारीरिक आकर्षणासाठी नसते. कधीकधी समोरच्याला फक्त एक निखळ मैत्रीच्या आधाराची गरज असते. नात्यातली ती ओढ आता एका पवित्र आधारात बदलली होती.